जय खानदेश मंडळी. आपण आता शेतकरीना वावरमा येलेत आणि शेतकरीना गहू या ज्या दिकीर आहे ना ह्या निघाना टाइम लागेल असले तरी शेतकरीना असा जीवनी व्हायला ना की त्यातले काढवा याले कारण एकच आहे की जो शेतकरीना जो गहू आहे यासले भाव नाही. जेमतेम करी या गहू अवकाळी पाऊस पासून वाचणार, परंतु त्यासले भाव नसल्यामुळे शेतकरीना काढाना जीवनी राहणार. तर आपण शेतकरीला विचारू की नेमकं काय कारण आहे की ते या गहू त्यांना काढूशी जीवनी राहणार असं. दादा राम राम, जय खानदेश. जय खानदेश. दादा काय वाटत तुम्हाला की या गहू काढून काढा ना तुम्ही? आता या गहू काढायला विषय आहे, ते काढण्यात पडणारच येतो, त्याबद्दल वाद नाही. पण विषय असा आहे की हा गहू बाकी लोकांनी 80-50% लोकांनी काढी सण घरमा टिलेले, पण पाहिजे तसा भाव नाही भेटणार. आता आपण जर दखल घे तर बाजार मध्ये पाणी बाटल घे तर तिने किंमत 20 रुपये आहे, आणि आपण जर गहू खावाना गहू आहे त्याला 20 रुपये सुद्धा किंमत नाहीये. एवढी खराब परिस्थिती झाली आज. युद्धजनक परिस्थितीमा प्रत्येक गोष्टीला भाव वाढ झाले, प्रत्येक गोष्टीला भाव वाढ झाले. तुम्ही बाजारमा काही पण लिहा जा, आणि आज शेतकरीला मालले हाऊ जसा भाव पाहिजे तसा भेटीने ना. शेतकरी आत्महत्या परिस्थितीवर जाईल ना, एवढं काय करी सुद्धा आपल्या भावने मग काय फायदा. अशी अशी आपली तळमळ आहे. म्हणून आम्ही गहूवर थोडंसं लक्ष ते काय करू ते समजत नाही. आता पंजाब दरने म्हणजे हवामान खात्याने सुद्धा सांगितले की काही म्हणजे एवढा 8 दिन मध्ये पाऊस पडणे म्हणजे शक्यता आहे बा. तर याला सुद्धा म्हणजे काहीतरी पण म्हणजे पंजाब दगन सांग माहितीनुसार 18-19 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, त्या हिशोब येईल. बाकी शेतकरी गहू काढलेले, बाकी बिचारा पैसा त्याचे नाईला जे मार्केटला जाईल विकनेस पडावे. पण यामुळे भावनामुळेच थोडा प्रॉब्लेम येईल ना, की एवढा चांगला गहू यावर्षी गारपीट पहिली काय म्हणे गहू चांगला आहे, पण पाहिजे तसा भाव नाही. भावमुळेच माणसा शेतकरी हा मागे राहिला ना. आज आज सगळा जग मग प्रत्येक गोष्टीला भाव वाढत चालणार, आणि फक्त सरकारला विनंती आहे की हा खावानी वस्तू येणं तर थोडासा भाव वाढावा, शेतकरीला बी जगाला. हाच आपली तळमळ आहे. खरंच शेतकरीने आता तळमळ एक आहे की जो म्हणजे जो हवामान खात्याने किंवा पंजाब डगनी सांगेल की पाऊस पडावा, तरी शेतकरी असं म्हणणार ना की जर तो माल काढी सण भावच नाही म्हणजे कमसे कम 80% लोकच ना तर गहू निघी पण निघी सण त्यासनी घरमा ठेवण्याच्या, कारण की जो त्यासना बियाणा खर्च आहे तोच निघाला तयार नाही. मग निसण शासनाने कुठेतरी विचार करी सण शेतकरीले गहू भाव द्यायला पाहिजे अशी शेतकरी इच्छा आहे. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.